हा पैसे सामान्य शिवसैनिकाचे गेलेले आहेत. तिकडे कोणी असे जगातले 2 नंबरचे श्रीमंत आमचे कोणी मित्र नाही आहेत की जे पैसे देतील आणि आम्ही अर्ज भरून घेऊ. ईडी सुद्धा त्यांचाच नोकर आहे, सगळेच नोकर आहेत त्यांचे. मी आता उघडपणाने बोलतो, आणखीन काय करणार आहेत आणि काय करतील तुम्ही बसल्यात ना इकडे, बघून घ्याल तुम्ही, मला काय चिंता. मी मुद्दामून इकडे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली याचं कारण असं की 2018 साली जी आपली आतापर्यंतची शेवटची निवडणूक झाली होती प्रक्रिया ती इकडेच झाली होती. म्हणजे खोटं बोलावं ते किती किती बोलावं. बरं 2013 साली तुम्ही बघितलं कोण कोण होते त्याच्यामध्ये. रामराम गंगाराम पण होते ना त्याच्यात. म्हणजे त्यांनी रामराम केल्या म्हणून रामराम गंगाराम म्हटलं, नाही तर तसं काय मला म्हणायचं नव्हतं. पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात. गिळायला निघालात ठीक आहे, उद्या काय होईल बघा. आज कदाचित वाटले तुम्हाला गिळले, उद्याची हालत काय होईल ती तुम्ही बघून घ्या. गिळल्यानंतर पुढे 24 तासांनी काय होतं. आता काही जण मला विचारतात की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर. मी देऊन टाकला राजीनामा, कारण मला सत्तेचा मोह नाही. एका क्षणात वर्षा सोडला आणि एका क्षणामध्ये मी मुख्यमंत्रीपद पण सोडलं, भिरकावून दिलं. मी कायदा वगैरे तो बघत नाही बसलो. मला वाटलं की माझा शिवसैनिक जो शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली आहे त्याला त्या विचाराला त्या संस्कृतीला मी जागलो आणि मी जागणार. याला म्हणतात शिवसेना प्रमुखांचा विचार. मग असे काही म्हणतात की तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की तुम्हाला परत मुख्यमंत्री केलं असतं. अहो बरोबर आहे, पण त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे. त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून त्यांचा जो काय दुसरा नोकर इकडे बसवला होता. डोकं काय सगळंच काय आहे त्यांचं. त्यांनी मुळामध्ये ते अधिवेशन बोलवलं तेच असंविधानिक होतं. म्हणजे सरकारच असंविधानिक बसलेलं आहे तिकडे. माझ्या राजीनाम्याचं काय घेऊन बसलात. राज्यपाल महोदयांनी, म्हणजे राज्यपाल म्हणून कोश्यारीने मी त्या खुर्चीचा मान राखतो, संपूर्ण ते कटामध्ये सहभागी झाले. आणि या कटाची सुरुवात ही एक महत्वाचा मुद्दा आहे. जसं आसिमजी तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरेची लढाई नाहीये, ही फक्त शिवसेनेची लढाई नाहीये. ही संपूर्ण आता जग बघतंय. ही लढाई आता या देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही त्याची ही लढाई आहे. ही लढाई आता केवळ लोकशाहीची पण राहिलेली नाहीये. ही लढाई आता या देशामध्ये सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का, लवाद त्याच्या डोक्यावर बसणार आहे त्याची ही लढाई आहे. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचा आदेश हा सर्वोच्च मानायचा किंवा या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा, ही लढाई आता उद्या होणार आहे. ठीक आहे, आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय आहे तो माझी जनता घेईल. ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन. पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व, त्याचं वर्चस्व, त्यांचा अधिकार. नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता. आणि तुम्ही बोलला होतात की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना आसिमजी. पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं, जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे. अहो मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला माहिती तुमचं खातच नाही आमच्याकडे. काय गिळलं तुम्ही, आमची घटना गिळून बसलात. पण हा केवढा मोठा कट आहे. आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा. कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली JP नड्डा इकडे आले होते. आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही. असा ठराव त्यांच्याकडे झाले की नाही की सर्व अधिकार JP नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा.